नमस्कार, मी वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आता सध्या कैरीचे सीझन चालू आहे, तर कैरीची रेसिपी तर झालीच पाहिजे। तर आज मी चटपटीत आंबट गोड आणि तिखट अशी कैरीची गोळी म्हणजेच कैरीची गटागट करणार आहे। लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे। तर आपण पहिले साहित्य बघूया। त्यासाठी इथे मी 2 मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहे, 1 कप गूळ घेतला आहे, 1 टीस्पून चाट मसाला, चवीनुसार काळं मीठ घ्यायचं आहे, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून भाजलेली जिरे पूड, अर्धा टीस्पून मिरे पावडर आणि चवीनुसार मीठ। तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। कैरीचे गटागट बनवण्यासाठी इथे मी 2 मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे साल काढून घेतले आहे, तसेच त्याचे लहान लहान काप करून घेतले आहे। आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून त्याला वाटून घेते। तर अशा पद्धतीने मी या कैऱ्या वाटून घेतलेल्या आहे। आता इथे हा वाटून घेतलेली कैरी ही माझी पिवळसर दिसते आहे, कारण माझी ज्या कैऱ्या होत्या त्या थोड्याशा पिकलेल्या होत्या। आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये 1 टेबलस्पून तूप घ्यायचे आहे। अगदी थोडेसे तूप घ्यायचे आहे आणि त्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालायचा आहे। हिंग थोडा जास्तच घालायचा, त्यामुळे आपले पचनसुद्धा सुधारते हिंगामुळे। तर आता हे मी मिक्स करून घेतले तुपात। आता यामध्ये जी कैरी आपण वाटून घेतली होती ती कैरीचा पूर्ण रस यामध्ये घालायचा आहे आणि चांगले हलवत राहायचे आहे। आता हा कैरीचा रस चांगला शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये मी 1 कप गूळ घालते। गूळ आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकतात, तुम्हाला किती गोड हवे आहे ते। जितक्या कैऱ्या आंबट असेल तर थोडासा गूळ तुम्ही जास्त घालू शकतात। तुम्ही कोणता पण गूळ घालू शकतात, चिकीचा गूळसुद्धा घालू शकतात। आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि सारखे हलवत राहायचे आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच हे सगळं मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गूळ आता हा मस्तपैकी मिक्स झाला आहे। आता हे मिश्रण चांगले साधारणतः 10 ते 15 मिनटं हे उकळून घ्यायचे आहे। आता याला तुम्ही बघू शकता मस्तपैकी उकळी आलेली आहे। ते स्टेजला यात 1 टीस्पून भाजलेली जिरेपूड घालायची आहे, तसंच 1 टीस्पून चाट मसाला घालायचा आहे आणि अर्धा टीस्पून मिऱ्याची पूड घालायची आहे। तसंच यात मी 1 टीस्पून लाल तिखट घालते। लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार सुद्धा घालू शकतात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं उकळू द्यायचं आहे। हे सारखं हलवत राहायचं आहे, नाही तर खालती लागू शकते मिश्रण। थोडा वेळ लागतो हे मिश्रण घट्ट व्हायला। तर आता इथे 15 मिनटं माझे झालेले आहे। तर हे मिश्रण मी अजून चांगले मिक्स करून घेते। थोडंसं मीठ कमी होतं यामध्ये, तर त्यामुळे मी थोडंसं मीठ अजून घातले। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। लो फ्लेमवरच हे चांगलं मिश्रण हलवत राहायचं आहे। आता इथे मला
साधारणतः 25 मिनटं लागले हे मिश्रण घट्ट व्हायला. थोडा वेळ लागतो, पण हे मिश्रण मस्तपैकी असे घट्ट झालेले आहे आणि कलरसुद्धा बदलला आहे, तुम्ही बघू शकतात. तर अशा पद्धतीने एवढं घट्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी. तर हे मिश्रण मी असं बनवून घेतलेलं आहे घट्टसर. अशा प्रकारे हे सहजतेने तव्याला पण लागत नाही. हे जेव्हा पॅनला सुटतं तेव्हा समजायचं की आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडा वेळ 10 ते 15 मिनटं थंड होऊ द्यायचं आहे. आपण हात लावू शकू इतकं थोडंसं गरम असलं तरी चालेल. आणि आता हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि याचे अशा पद्धतीने गोळ्या बनवून घ्यायच्या आहे. तर आता मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि असे छोटे छोटे गोळी बनवून घेत आहे. हे मिश्रण एकदम थंड करायचं नाही आहे, थोडंसं गरम असतानाच याचे अशा पद्धतीने गोळ्या बनवून घ्यायच्या आहे. आणि आता इथे मी साखर घेतली आहे, साखर बारीक वाटून घेतलेली आहे. यामध्ये साखरेमध्ये ही गोळी घालायची आहे. या गोळीला साखरने कोट करायचं आहे चांगल्या प्रकारे आणि मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेते. अशा प्रकारे मी हे सगळ्या गोळ्यांना साखरने कोट केलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. तर हे आपले मस्त असे चटपटीत कैरीचे गटागट तयार झालेले आहेत. आता हे तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात. 1 वर्षभर राहतात ह्या. चला तर मग तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.